कॉजवे ओलांडला तेव्हा 12 वाजले होते. इतका वेळ आपण काय करत होतो, हा मनाला सतवणारा प्रश्न होताच. वाटेतल्या अमृततुल्यमध्ये त्याने गरमागरम चहाचा कप घेतला. घरी येईपर्यंत 1 वाजला होता. कडीचा आवाज होताच नलिनीने दार उघडलं होतं, पण तो कपडे बदलून येईपर्यंत ती परत झोपीही गेली होती. पण झोप त्याच्यापासून इतकी दूर कधीही नव्हती. रात्रीचे सर्व प्रसंग सर्व तपशिलासह डोळ्यांसमोरून पुन्हा पुन्हा सरकत होते. परांड्यांची अवस्था आता पुन्हा डोळ्यांसमोर येत होती. डॉक्टर त्यांना मानसिक विकार झाला आहे म्हणत असते, पण अच्युतची खात्री झाली होती की खरा प्रकार वेगळाच होता. परांड्यांनी कशाला तरी संमती दिली होती आणि तो सौदा त्यांच्या अंगलट आला होता. स्वतःची आणि त्याचबरोबर आपल्या घरादाराची, संसाराचीही त्यांनी परवड करून घेतली होती. त्याला स्वतःची ती गत करून घ्यायची नव्हती. खरं तर तिथल्या तिथेच त्याने ठाम नकार द्यायला हवा होता, पण स्वतःला फसवण्यात काय अर्थ होता? त्या वातावरणाने, लहान सहान सूचक प्रसंगांनी त्याची अवस्था भयभीत झाली होती. तिच्यात मनकवडेपणा होता. तिथे खरोखरच एखादी स्त्री असली तर. त्याच्या मनात विचार येतो न येतो तिला तो जाणवत होता. तिच्यात एक प्रकारची मोहिनी टाकण्याची शक्ती होती. त्याच प्रभावाखाली त्याला त्या वाड्याची भूतकाळातील आणि भविष्यकाळातील एक ओझरती अवस्था दिसली होती. पण त्याने कोठेतरी वाचले होते की खंबीर मनाच्या विरोधापुढे या शक्तींचा काहीही प्रभाव चालत नाही. आता सकाळ झाली. दिवसा उजेडी तो त्या पडक्या वाड्याला भेट देणार होता. मग ठरवू काय करायचं ते तो असा मनाशी विचार करीत होता. झोप लागली ती खूप उशिरा लागली. रात्रीच्या चमत्कारिक प्रसंगाचा वारसा घेऊनच आली. वेड्यावाकड्या स्वप्नांनी त्याची झोप अनेकदा चाळवली गेली, पण सकाळी जाग आली तेव्हा एकही स्वप्न आठवत नव्हतं. क्षण मात्र मनात आशा आली की त्या पडक्या वाड्यातला अनुभव हेही एखादं स्वप्नच असेल. पण अर्थात ही आशा फार वेळ टिकली नाही. सकाळचे सर्व व्यवहार अबोलपणानेच झाले. नलिनीने जेवणाचा डबा तयार केला. तो बाहेर पडला तेव्हा त्याने नलिनीपाशी आपल्या रात्रीच्या संदर्भात एकही शब्द उच्चारला नव्हता. ऑफिसातल्या बस स्टॉपवर गोपाळची रोज गाठ पडत असे. गोपाळच त्याचा त्यातल्या त्यात जवळचा मित्र होता. गोपाळ जवळच त्याने डबा दिला आणि आपण जरा उशिरा येत असल्याचं आणि तोपर्यंत जरा सांभाळून घेण्याचा निरोप दिला. अर्थात यात नवीन काहीच नव्हतं. बस निघून गेल्यावर तो माघारी फिरला. काल रात्री जी वाट घेतली होती त्या वाटेला लागला. आता कॉजवेवर सायकल, स्कूटर, पादचारी आणि नदीवर आणलेल्या गाई म्हशी यांनी गजबजून गेला होता. धूळ होती, वेगवेगळे वास होते. नदीच्या उथळ काठावर बेघर लोकांच्या आंघोळी चालल्या होत्या. धोब्याच्या कपड्यांच्या राशी लागल्या होत्या. रहस्यमयतेचा अंशही नव्हता. कॉजवे ओलांडला. चढ चढून वर येताच तो उजवीकडे वळाला. या भागात पुढे वस्ती नव्हती, कॉलनी नव्हती. काही मळे, बंगले होते, पण त्यांचे दर्शनी भाग फरलांगभरावरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर होते. ही मागची दुर्लक्षित बाजू होती. झाडीतून तिरकस उन्ह पडली होती, पण त्या हलक्या सोनेरी चकत्या होत्या. काही ठिकाणांचे काळोखाचे कोश तसेच होते. तो जसजसा पुढे चालला तसतशी गर्दीचा गजबजाट अस्पष्ट होत होत शेवटी लुप्त झाला. झाडांची सळसळ आणि कीटकांची किर. चारी बाजूला झाडी होती. मागे पुढे रस्ता रिकामा होता. त्याच्या नकळत त्याची नजर सर्व दिशांना फिरत होती. कालच्या रात्रीच्या त्याच्या धैर्याचं आता त्याचं त्यालाच नवल वाटत होतं. उद्ध्वस्त देवालय आलं. आता त्याचं खरं स्वरूप उघड होत होतं. दीपमाळा ढासळल्या होत्या. तट कोसळले होते. शिखरावरचे कळस नाहीसे झाले होते. पडक्या भिंतींवरून गवत वाढलं होतं. माणसाने आपली प्रार्थना थांबवताच त्या जागेतून देवत्वही गेलं होतं. त्या रिकाम्या झालेल्या वास्तूचा आणखीन कशाने तरी ताबा घेतला होता का? कालचा घंटानाद जर भास नसेल, खरा असेल तर? देवाला वळसा घालून तो मागे आला.
सराई देवळाला मागच्या भागात होती. सराईच्या खिडक्या मागच्या भिंतीतून बाहेर उघडत होत्या. खिडक्यांची पालं केव्हाच गेली होती. थंडी, वारा, पाऊस यापासून आडोसा म्हणून कोणीतरी कधीतरी खिडक्यांना गोणपाटाचे पडदे लावले होते. तेही जुने होऊन त्यांना असंख्य छिद्र पडली होती. पूर्वेकडून आलेलं तिरकं ऊन त्या पडद्यावर पडलं होतं. त्यांना एक खोटी सोनेरी झिलई आली होती. पण अच्युतचं लक्ष एकाएकी मधल्या खोलीच्या खिडकीवर एकवटलं. त्या उन्हाने उजळलेल्या पडद्यामागे कोणीतरी उभं होतं. फक्त काळी छायाकृती दिसत होती. पुरुष का स्त्री हेही सांगता येत नव्हतं. छायाकृतीशिवाय इतर काहीही नसलं तरी वाटत होतं ती व्यक्ती आपल्या हालचालींवर नजर ठेवून आहे. अच्युतच्या पावलांना एकदम गती आली. यावेळी त्या ठिकाणी कोणी साधा पांथ्यस्थ किंवा बेघर असण्याची मुळीही शक्यता नव्हती. नैसर्गिक स्पष्टीकरण म्हणजे फसवाफसवी होती. 20 पावलं टाकल्यावर त्याने घाईची नजर मागे टाकली, पण ती खिडकी आता रिकामी होती. आता तो पडकावाडा समोर आला होता. त्या जीर्ण शीर्ण भग्न वास्तूत वास्तविक कारुण्य असायला हवं होतं. मानवी वस्तीची ती शोकांतिका पाहून मन खिन्न व्हायला हवं होतं. आपल्याला काय वाटतं आहे हे त्याला नक्की सांगता आलं नसतं, पण ती करुणा किंवा खेद खासच नव्हता. सराट्याच्या बोचऱ्या स्पर्शासारखी ती जाणीव होती. जणू त्या वास्तूभोवती एक काटेरी कवच होता. त्या काळ्या जोगिनीच्या वास्तव्याचा हा परिणाम होता की तिच्या वास्तव्याचं हे कारण होतं. वास्तू अपवित्र म्हणून तिने निवडली होती का ती आली म्हणून वास्तू अपवित्र झाली होती? अच्युतने मनाला खेचून ताळ्यावर आणलं. या गंभीर सात्विक चर्चांशी त्याचा काय संबंध होता? या वास्तूत काहीही असो, त्याच्याशी संबंध तोडायला तो आला होता. तो ठणकावून सांगणार होता की काल रात्री त्याने कोणताही सौदा केला नव्हता. कालच्याच रात्रीसारखा एका पडक्या भिंतीवरून तो आत आला. पोर्चमधल्या मोठ्या दरवाजातून बाहेरच्या हॉलमध्ये आला. छतावरून भिंतीवर ओल पाझरली होती. त्यांच्यावर हिरवट बुरशी चढली होती. कोळिष्टकांचे जाड जाड पडदे कोपऱ्यातून खाली लोंबत होते. खालची फरशी उखडली होती. सर्वत्र काड्या, कचरा, पक्ष्यांची विष्ठा पसरली होती. हॉलच्या मध्यभागी उभा राहून तो तिन्ही भिंतीतल्या दारांकडे पाहत होता. काल रात्री ती उजवीकडच्या दारातून आत गेली होती. आधी तो त्या खोलीत गेला. आत 2 मोडक्या खुर्च्या होत्या. एका मेजावर उपडी केलेली एक वेताची टोपली होती. हीच त्याची कालची शेवटची आठवण होती. तिथे इतर काहीच नव्हतं. तो बाहेर आला. एक एक करीत त्याने खालच्या मजल्यावरच्या सर्व खोल्या पाहिल्या. सर्वत्र धूळ होती. 2 खोल्यांच्या कोपऱ्यात कागदांच्या शेकोट्या पेटवल्याच्या खुणा होत्या. एकीत बुरसटलेल्या पोत्यांची एक वळकटी होती. फार फार दिवसांपूर्वी कोणीतरी तिचा रात्रीच्या 4 गटका टेकण्यासाठी वापर केला होता. पण फार दिवसांपूर्वी. वळकटी उघडताच उंदीर, उंदरिणीची जोडी आणि 5-6 गुलाबी रंगाची पिल्लं सैरावैरा पळाली होती. सर्वत्र मोडक्या खुर्च्या, फळकुट, जुनी पादत्राणं, मळकट कपडे पसरले होते. खालचा मजला पाहून झाला होता. हॉलमधूनच वर जिना जात होता. वरच्या मजल्यावर 3 खोल्या होत्या. मोठी चुनी गच्ची होती. त्यातही खोल्या अडगळीने भरलेल्या होत्या. त्यांच्यावर 2 खोल्या होत्या. एक खोली जिन्यासाठी केली होती. त्याचा धीर आता बराचसा परत आला होता. विझवून टाकलेल्या भट्टीसारखी इथली आत गेली होती. वरच्या 2 खोल्या पाहिल्या की त्याचं आजचं काम संपणार होतं. खरोखरच त्याला तिची मुलाखत नकोच होती. रात्रीच्या छाया अंधारातच ठेवलेल्या बऱ्या. त्यांना दिवसाच्या प्रखर उजेडात आणायलाच नकोत. मग मनाला संशयाचं संरक्षण राहणार नाही. वरच्या 2 खोल्या गडी माणसासाठी असाव्यात. एकीकडून दुसरी उघडत होती. दोन्हीत विस्कटलेल्या काथ्याचा बाजा होता. 2 मोडक्या गंजलेल्या ट्रंका होत्या. खिडक्या पश्चिमेला होत्या. दुपारचं कडक ऊन येत असणार. खिडक्यांना जुने शर्ट बांधले होते.
बाहेरची खोली तर रिकामीच होती. आतल्या खोलीत एक जुनं पॉलिश झडलेलं, एका बाजूला कललेलं एक मोठं कपाट वगळता इतर काहीही नव्हतं. अगदी परत जायच्या क्षणी त्याने त्या कपाटाच्या दाराला हात लावला. मात्र दार आतून जोराने ढकललं गेलं. दचकून त्याने समोर पाहिलं. कपाटाच्या कोपऱ्यात ती उभी होती. खिखिखि करून हसत होती. क्षणभर त्याचं मन मेंदू पार कोरा झाला. सर्व दिशांनी भीती घोंगावत आली. त्या क्षणी देवळातल्या मोठ्या घंटेचा घंटानाद सुरू झाला. ती कपाटाबाहेर पाऊल टाकत होती. बबब करीत तो धडपडत मागे सरला. त्याच्या पायाला बाजेचा स्पर्श झाला. एकदम किंचाळून तो गरकन वळाला. जिन्यावरून धाडधाड खाली आला. वाड्यातल्या सर्व खोल्यांची दारं दणादण उघडत मिटत होती. हवेत धूळ उडत होती. झोपेत असलेल्या पाकोळ्या वाघळं फडफड करीत घिरट्या घालत होती. चिची करीत चित्कार करत होती. खिखिखि हसण्याचा आवाज सर्व खोल्यातून घुमत होता. तो कसा तरी खाली तळमजल्यावर आला. मोठ्या दारापाशी त्याचा पाय कशाला तरी अडकला. त्याचा एकदम झोक गेला आणि तो बाहेरच्या पायरीवर सपशेल पालथा पडला. त्याला शुद्ध आली तेव्हा, म्हणजे त्याला आसपासच्या परिस्थितीचं आकलन झालं तेव्हा तो रस्त्याने चालत होता. देऊळ मागे गेलं होतं. निम्मी वाट संपली होती. म्हणजे तो बेशुद्धीत किंवा गुंगीत बराच वेळ चालत असला पाहिजे. त्याने घड्याळात पाहिलं. 12 वाजले होते. 12 म्हणजे मधले जवळजवळ 2.5-3 तास बेपत्ता झाले होते. 2.5 तास. तो काय इतका वेळ बेशुद्ध होता की काय? त्याने कपाळाला डोक्याला हात लावून पाहिलं. रक्त नव्हतं, टेंगुळ नव्हता, वेदना नव्हती. शुद्ध हरपल्याचं कारण इजेपेक्षा भीतीचा धक्का हेच असलं पाहिजे. पण या मधल्या वेळेचं काय? तो करीत तरी काय होता? तसाच पोर्शमध्ये वेडावाकडा पडला होता. पण ते त्याला पटत नव्हतं. तसं असतं तर शरीर अवघडलं असतं. नाही, तो लागली शुद्धीवर आला असला पाहिजे. पुढे काय? तो काय त्या वाड्यात परत गेला? आत काय आहे ते एकदा समजल्यावर तो स्वइच्छेने तर खासच गेला नसता. पण आता त्याची इच्छाशक्ती कार्यरत नव्हती. कोणी सांगेल तसा तो वागला असला पाहिजे. म्हणजे जवळजवळ तो 2 तास तो त्या संमोहित असहाय्य अवस्थेत होता. तो काय परत त्या खोलीत जाऊन तिच्यासमोर त्या मोडक्या खुर्चीवर बसला होता? त्याच्या तोंडून काय त्या सौद्याच्या अटी मान्य करून घेण्यात आल्या होत्या? क्षणभर थरथरत्या शरीराने तो होता तिथेच उभा राहिला. त्याच्या अंगावरून एकामागोमाग एक शहरांच्या सरसरत्या लाटा जात होत्या. तो काय कबूल करून बसला होता? माझी लहानशी नात बळी होऊन गेली हो, परांडे तळतळून म्हणाले होते. बहिणीची 2 गोजेरवाणी मुलं त्याच्या नजरेसमोर आली. भोळ्या भाबड्या नलिनीची आकृती डोळ्यांसमोर आली. त्याने दोन्ही हातांनी कपाळ अगदी गच्च दाबून धरलं. त्याने कशाची कबुली दिली होती? कोणाला तरी सांगायला हवं होतं. कोणाचा तरी सल्ला घ्यायला हवा होता. अच्युतच्या नजरेसमोर फक्त गोपाळचंच नाव येत होतं. तो ऑफिसात पोहोचला तेव्हा 1:30 वाजला होता. जेवणाची सुट्टी संपून सर्व कर्मचारी कामावर रुजू होण्याच्या बेतात होते. त्या सुमारास अच्युत रिक्रिएशन हॉलमध्ये पोहोचला. गोपाळ डबा संपवून हात धुवून टेबलापाशी येऊन बसला होता. जेवणानंतरची त्याची सिगारेट शिलगवण्याच्या बेतात होता. त्याची नजर दारातून आत येणाऱ्या अच्युतवर पडली आणि त्याच्या सर्व हालचाली गोठल्या. अच्युतचा चेहराच त्याची मनस्थिती सांगत होता. गोपाळ समोरच्या खुर्चीवर अच्युत येऊन बसला. कोसळलाच जवळजवळ.
डबा त्याने एका हाताने दूर सारला आणि टेबलावर हात ठेवून त्याच्यावर डोकं टेकवून तो सुन्नपणाने बसून राहिला. त्याचा खांदा जोरजोराने हलवून गोपाळ पुन्हा पुन्हा विचारत होता, अच्युत, अरे अच्युत, अरे काय झालं ते तरी सांग. अच्युतचा चेहरा वर आला तेव्हा त्याच्या नजरेत इतकी असहाय्यता आणि इतकी भीती होती की गोपाळला तिकडे पाहावेनाच. गोपाळ, इथे एकही शब्द बोलता यायचा नाही. आपण बाहेरच कुठेतरी बसूया. बघ ऑफिसात काही सोय होते का. गोपाळ 2 मिनिटातच बाहेर आला. अच्युतला त्याने हातानेच बाहेर चालण्याची खूण केली. दुपारच्या कडक उन्हात रस्ते रणरणत होते, रिकामे होते. लहान लहान पार्कमधून बेवारशी लोकांनी झाडाच्या सावल्यांच्या जागा बळकवल्या होत्या. मोठ्या पार्कमधला चौकीदाराच्या नजरेखाली असलेला एक बाग मात्र सुदैवाने मोकळा होता. गोपाळ, तू मला मूर्खात काढणार आहेस, अच्युत म्हणाला. सांगायला कुठून आणि कशी सुरुवात करायची हेच समजत नाही. त्या दिवशी आपण जारण, मारण, चेटूक, भानामती या संबंधात गप्पा मारत होतो, आठवलं? त्या थोराताने काळ्या जोगिनीचा किस्सा सांगितला होता, आठवलं? त्या थोराताने ज्यांच्या संबंधात तो किस्सा सांगितला होता त्यांचं नाव आहे परांडे. मी त्यांच्या पत्त्यावर जाऊन त्यांना भेटलो. गोपाळ, ते त्या काळ्या जोगिनीकडे गेले होते, हे अगदी सत्य आहे. पण त्यांना त्या भेटीचा विलक्षण पश्चाताप होत होता. ते म्हणत होते त्या नादात त्यांच्या 1.25 वर्ष वयाच्या नातीचा बळी गेला. त्यांच्या घरचे म्हणतायत त्यांना भ्रमवेडाचा धक्का बसला आहे आणि त्या त्यांच्या सर्व कल्पना आहेत. ते मला म्हणत होते तिकडे जाऊ नका, पण मला काही इजा होऊ नये अशी त्यांची खरोखर इच्छा असती तर त्यांनी तो पत्ता मला दिलाच नसता. पण तसं नाही. ते म्हणत होते तो पत्ता जो कोणी विचारील त्याला सांगण्याची त्यांच्यावर सक्ती आहे. ते स्वतःला गप्प ठेवू शकत नाहीत. मला हे सक्ती प्रकरण कळत नाही, पण एवढं खरं आहे की मला पत्ता सांगितल्यावर ते कोपऱ्याकडे तोंड करून ढसाढसा रडत बसले होते. मग पुढे तू त्या पत्त्यावर गेलास की काय? हो ना, तोच मूर्खपणा मी केला. गोपाळ, आता तुला अगदी मनाची गोष्ट सांगतो. या मध्यमवर्गीय संकुचित रखडत्या आयुष्याचा अगदी कंटाळा आला आहे. आहे नाही, होता म्हणतो, कारण आता तेही हातचं जाण्याचा धोका उभा राहिला तशी ते एकदम गोड हवंसं वाटायला लागलं आहे. पण गोपाळ, काहीतरी भलतंच झालं आहे. काही वेळ थांबून त्याने स्वतःचे विचार नीट जुळवले. गोपाळ, ती जागा पार गावाबाहेर एका खूप जुन्या देवळामागे आहे. एक पडका वाडा आहे, 3 मजली पडका वाडा आहे. परांडे म्हणाले होते ती फक्त रात्रीचीच भेटते, म्हणून मी रात्रीचा 8 नंतर गेलो होतो. गोपाळ, ती जागा म्हणजे भूलभुलैया आहे. कधी नटलेला सजलेला दिवाणखाना दिसतो, तर कधी पडक्या दगडांची रास दिसते. कधी एखादी रूपमती स्त्री दिसते, तर कधी एखादा सांगाडा कवटी दिसते. गोपाळ, तिथे माझी शुद्धच हरपल्यासारखी झाली. मला माहित नाही माझ्या नकळत मी काय काय अटी मान्य केलायत ते. कालची सर्व रात्र डोळ्याला डोळा नाही. आज सकाळी असा निश्चय करूनच उठलो की तिथे जाऊन स्पष्टपणे सांगायचं की मला काहीही नको, मी काहीही देणार नाही. तिथं गेलो खरं. आधी वाटलं सारा वाडा रिकामाच आहे, पण गोपाळ, ती 3ऱ्या मजल्यावरच्या एका जुनाट लाकडी कपाटात बसली होती. जणू काही माझीच वाट पाहत होती. बाहेर येता येता पाय अडखळला आणि आपटलो. शुद्ध क्षणभर गेली. बस तेवढंच तिला पुरे होतं. पुढचे 2.5-3 तास माझ्या स्मरणातच नाहीत. शुद्धच हरपली होती. भानावर आलो तेव्हा कॉजवेच्या रस्त्याने चालत होतो. मधल्या वेळात काय झालं खरोखरच आठवत नाही. पण गोपाळ, सारखं वाटतं मी परत आत गेलो असलो पाहिजे. त्याच खोलीत त्या काळ्या जोगिनीसमोर बसून काहीतरी कबूल केलं असलं पाहिजे.
मी काय कबूल करून बसलोय त्याचीच मला भीती वाटते रे. ते परांडे म्हणत होते त्यांची छोटी नात गेली. माझ्या ताईला 2 गोजूरवाणी मुलं आहेत. त्यांना काही झालं तर? माझी नलिनी अगदी साधी भोळी आहे, भाबडी आहे. त्या बिचारीला काही झालं तर? अच्युतचा आवाज चिरकत होता. धास्तीने त्याचा जीव घाबरा झाला होता. त्याला दोष देण्याची ही वेळ नव्हती. या क्षणी त्याला धीर हवा होता. त्याची समजूत काढण्याची ही वेळ नव्हती. त्याच्या सांगण्यावरून एक उघड होत होतं. रात्रीच्या आणि सकाळच्या अनुभवावर त्याचा पूर्ण विश्वास होता. गोपाळचं मन या बाबतीत तटस्थ उघड होतं. अशा गोष्टी घडत असतील किंवा नसतीलही, त्या घडतात असा जो काहींच्या मनात ठाम विश्वास असतो त्याला महत्व होतं. या बाधाही खोट्या असतील आणि त्यांचा बंदोबस्त करणारे मांत्रिकही लुच्चे असतील, पण खरी गोष्ट अशी होती की ज्यांच्या अंगात येणं चेटूक, करणी, भानामती अशा दुष्ट संहारक शक्तींवर विश्वास असतो त्यांचा अर्थातच मांत्रिकाच्या शक्तीवरही असतो. शेवटी या तर्क दुष्ट प्रदेशातही मनाची जी एक रॅशनॅलिटी आहे ती काम करत असते. कल्पनेतल्या दगडासाठी कल्पनेतलं शिरस्त्राण चालतं. कल्पनेतल्याच पावसाला कल्पनेतली छत्रीही चालते. मग अशा काल्पनिक करणीचा बंदोबस्त करणारा फसवा मांत्रिकही चालायलाच हवा. अच्युत त्याच्या खांद्यावर हात ठेवत गोपाळ म्हणाला, माझं जरा ऐकतोस का? असा धीर सोडत बसू नकोस. त्यानं काहीही व्हायचं नाही. आपल्याला काहीतरी हालचाल केली पाहिजे. असं हातपाय गाळून बसलास तर कसं होणार? आता प्रथमच अच्युतची मान वर आली. आपण काय करू शकणार गोपाळ? अच्युत, घटकाभर आपण समजून चालूया की तुला आलेले अनुभव सत्य आहेत, भास नाहीत. त्याही पुढे समजून चालूया की त्यांच्यात हात चालखीचा, बनवाबनवीचा, नजरबंदीचा काहीही भाग नाही. म्हणजे तुझा खरोखरच एखाद्या अमानवी, घातकी, क्रूर शक्तीशी संबंध आला आहे. तुला त्या शक्तीपासून धोका निर्माण झाला आहे. ठीक आहे, हे सर्व मान्य केलं, पण मग स्वतःच्या बचावासाठी काही हालचाल करायला नको का? का असंच गुपचूप बसून कत्तलखानातल्या बोकड्यासारखं बळी जायचं? पण आपल्याला त्यातलं काय माहित आहे? आपण काय करू शकणार आहोत सांग ना. आपण स्वतः नाही, पण इतर कोणाची मदत नाही का घेता येणार? कोण मदत करणार ते पाहूया. मानलं, तू म्हणतोस तशा काही दुष्ट शक्ती आहेत. आसुरी वासनांनी रक्तासाठी वखवकलेल्या आहेत, पण त्यांनी काही आपलं जग जिंकलेलं नाही ना. सर्वत्र अनाचार, अत्याचार यांचं थैमान माजलेलं नाही ना. सत्शील, सदाचरणी, सज्जन माणसं आपलं आयुष्य समाधाने जगत आहेत ना. देवदेवतांच्या पूजा अर्चा चालू आहेतच ना. म्हणजे जशा दुष्ट शक्ती आहेत तशाच काही सुष्ट संरक्षक शक्ती सुद्धा असल्याच पाहिजेत, नाही का? आपल्याला त्यांचं सहाय्य नाही का घेता येणार? आता प्रथमच अच्युतच्या नजरेतली असहाय्यता गेली होती. खांद्यांना जराशी उभारी आली होती. गोपाळच्या हातावर हात ठेवत तो म्हणाला, गोपाळ, तुला कल्पना नाही तुझ्या शब्दांनी मला केवढा धीर आला आहे. तो उरावरचं ओझं कसं हलकं झालं आहे. असं स्पिरिट हवं अच्युत. चल चल ऑफिसला चल. निदान हजेरी तरी लाव. दिवस फुकट कशाला घालवतोस? एवढ्यात देह सोडू नकोस. 1-2 दिवसात मी काहीतरी माहिती काढून आणतो. मग पाहू की काळी जोगीन काय थेर माजवते ते. सर्व हकीकत नलिनी विस्मयाने, जवळजवळ अविश्वासाने ऐकत होती. जणू काही ती नाटकाच्या पडद्यामागे बसली होती आणि पडद्याबरोबर तिच्या नजरेआड एक थरारक भयानक नाट्य चाललं होतं. अच्युतच्या मनातल्या सर्व इच्छा, त्यासाठी त्यांनी केलेली यातायात सर्व किती निरर्थक होतं. तो जर तिच्याशी 4 शब्द बोलला असता तर त्याला समजलं असतं की ती पैशांसाठी, डामडौलासाठी, शान शौकीसाठी काही हपपलेली नाही. ती तिच्या संसारात सुखी आहे. पायाखालच्या रस्त्यावरची नजर काढून नाही तिथे आकाशाकडे नेली की हमखास ठेच लागतेच,
हे तिला कोणी शिकवावं लागलं नव्हतं, पण अच्युतचं असमाधान केवळ पैशासाठी नसावं. कदाचित ताईने श्रीमंत घरी पडल्यावर त्याला दिलेली कमीपणाची वागणूक हेही असू शकेल. हा प्रदेश धोक्याचा होता. प्राण गेला तरी अच्युत ते मान्य करणार नाही. पण आता या तात्विक चर्चेला तरी काय अर्थ होता? जे व्हायचं ते होऊन गेलं होतं. पण काय भयानक प्रकार हा. भाऊजी, तुमचा असल्या गोष्टींवर विश्वास बसतो? माझा विश्वास बसण्याचा प्रश्न नाही वहिनी, अच्युतचा आहे ना. त्याला वाटतंय ना तो कोणत्या तरी अमानवी, घातकी, शक्तिमान अशा प्रेरणेच्या प्रभावाखाली आलेला आहे. आपल्या हातातून काय भलतं होईल या भीतीने त्याचं काळीज धास्तावलेलं आहे. पण आता तर ते एक शब्द सुद्धा बोलत नाहीत. या प्रकाराने आणखीन पुढची पायरी गाठली आहे एवढंच आपण म्हणू शकतो. त्याचा उगम त्याच्याच मनात आहे का आणखीन कुठेतरी बाहेर आहे हे आपल्याला कसं समजणार? आपण तर या बाबतीत अगदीच अनभिज्ञ आहोत. पण तुम्ही तर अच्युतना मदतीची आशा दाखवली होती, पण त्याने मला सवडच दिली नाही ना. आणि नशीब पहा कसा खेळ खेळतं ते. दुसऱ्याच दिवशी मला सकाळी अगदी अचानकपणे फिरतीवर जावं लागलं. थोडीशी जरी कल्पना असती तरी मी ते कसंही करून टाळलं असतं. अच्युतशी पार्कमध्ये बोलणं झालं. त्याच रात्री वणवण करून अनेकांना भेटून मी एक नाव आणि पत्ता मिळवला होता. त्यांना भेटायचं ठरवलंही होतं. परत येऊन पाहतो तो काय, अच्युतचा पत्ता नाही. चौकशी केली तर समजलं की आधी तुम्ही ऑफिसात येऊन गेलात. दुसऱ्या दिवशी कोणी शंकरराव नावाचे त्याचे नातेवाईक येऊन गेले. तिसऱ्या संध्याकाळी मी ऑफिसमधून सरळ इथे आलो. पाहतो तर दाराला कुलूप. तरी वाटत होतं एखाद्या डॉक्टरांकडे किंवा जास्तीत जास्त एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला असाल. पण शेजाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा समजलं की आदल्या रात्रीच तुम्ही सगळे मुंबईला गेलात. कोणालाही कोठे गेलात, केव्हा परत येणार कशाचीही माहिती नव्हती. अहो, इतकी धावपळ झाली की कोणाशी एक शब्द सुद्धा बोलायची सवड मिळाली नाही. यांना कशाला आपला एकाकीपणा सांगायचा? वहिनी, तुमचे शेजारी किती चांगले आहेत. त्यांना अच्युतच्या आजाराने केवढी हळहळ वाटत होती. तुम्ही एकट्या एकट्याने जी सारी धावपळ करीत होता त्याचं कौतुक होतं. साऱ्यांची इच्छा होती अच्युत लवकर खडखडीत बरा होऊन परत यावा. नलिनीचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ज्यांना ती माणूसगाणे गर्विष्ठ स्नॉब समजत होती ती खरोखरच इतकी आपुलकीची माणसं होती तर. फक्त ते समजायला तिला या त्रयस्थाच्या पूर्वग्रह विरहित नजरेची आवश्यकता होती. तिचं लक्ष मूळ प्रश्नावर आलं. कोणता नाव पत्ता म्हणाला होता? एक भगत म्हणून आहेत. त्यांची एक स्वतंत्र बैठी मठी आहे. पूर्वी गावाबाहेर असेल. आता चारी बाजूंनी डेव्हलपमेंट झाली आहे. तिथे ते एकट्यानेच राहत असतात. आसपासच्या लोकांना त्यांची खास अशी काही माहिती नाही. तसा त्यांचा कोणाशीही संबंध येत नाही. त्यांच्यापासून आसपासच्यांना काहीही त्रास होत नाही. पण सगळे त्यांना जरा वचकूनच होतेसे दिसले. आपल्याला या भगतांकडेच अच्युतला न्यायला हवा. त्यांना कोठे न्यायचं म्हणजे एक दिव्यच आहे, नलिनी म्हणाली. नाहीतर असं करूया का, त्या भगतच इथं येतात का ते पाहूयात का? दोघं एकमेकांशी बोलण्यात इतके गडून गेले होते की त्यांचं आतल्या खोलीच्या दाराकडे लक्षच नव्हतं. दारातून जेव्हा मोठ्याने हु हु असा कणण्याचा आवाज आला तेव्हा दचकून त्यांनी मागे वळून पाहिलं. दारात अच्युत उभा होता. पण क्षणभर नलिनीला हा अच्युत आहे हे ध्यानातच आलं नाही. केस पिंजारलेले होते. दोन्ही हातांच्या घट्ट आवळलेल्या मुठी कानांपाशी दाबून धरल्या होत्या. डोळे खूप मोठे विस्फारलेले होते. लाल भडक झालेले होते. एखादा खूप मोठा श्वास घेतल्यासारखं तोंड आणि गाल फुगून लाल झाले होते. मानेजवळच्या शिरा तट्ट फुगल्या होत्या. सर्व शरीर खूप हिव भरल्यासारखं थरथर कापत होतं. मधूनच खांद्यांना छातीत एक झटका येत होता. अच्युतला पाहून नलिनी थक्कच झाली होती. कितीतरी दिवसांत त्याने आपण होऊन केलेली पहिली हालचाल होती. पण कसला भयंकर चेहरा आणि कसली वेडी वाकडी हालचाल.
त्यापेक्षा तो निश्चित पडलेला होता तोच बरा होता. गोपाळच्या सांगण्यातलं एक वाक्य तिला आठवलं. परंड्यांच्या पत्नी म्हणाल्या होत्या, आधी नुसते निश्चित पडलेले असायचे, पण हे विजेचे शॉक दिल्यापासून असा धिंगाणा सुरू केलाय. अच्युतच्याही बाबतीत याच प्रकारची पुनरावृत्ती होणार होती की काय? वहिनी, तुम्ही आता इथेच थांबा. वाटलं तर शेजाऱ्यांना बोलवा. जमेल तितक्या लवकर मी येतोय. पाहतो ते येत आहेत का. मुद्दाम त्याने भगत नाव उच्चारलं नाही, कारण त्याच्या मनात एक विचित्र शंका आली होती की आपल्या संभाषणात हे भगतांचं नाव आल्याबरोबर हा अच्युत खाटेवरून उठून दारापाशी आला होता. असं खरखरच असेल तर हे लक्षण काही चांगलं दिसत नव्हतं. भगतांच्या नुसत्या नावाचा असा परिणाम होत असेल तर अच्युतमध्ये कशाचा तरी संचार झाला आहे. तो कोणत्या तरी अमानवी दुष्ट शक्तीच्या प्रभावाखाली आहे हेच उघड होत नव्हतं का? तर मित्रांनो, आजच्या या भागात आपण पाहिलं की अच्युतने गोपाळला सगळं सांगितलं आणि गोपाळने एक आशेचा किरण अच्युतला दाखवला. पण अच्युतच्या मनात भीती होती. त्या संमोहित अवस्थेत आपण काय काय कबूल करून बसलो. घरात नलिनी सुरक्षित आहे का? आणि या सगळ्यात गोपाळ अच्युतची कशी मदत करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूयात पुढील भागामध्ये, मंगळवारी रात्री 8 वाजता. चला तर मग भेटूयात या कथेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा, कारण अंधारात कोणीतरी असतेच. शुभरात्री.